आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे प्रेमळ आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो खरेच ती जगाची बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसे कानपिनी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोटतोडे सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर होते. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणून असं हाक मारत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले. हो, मिळतं तर. सरकारी शेतसाराच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची अभावनी करतो. पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरण होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत. आमच्या वऱ्हाड नागपुराकडे मालगुजार असतात. तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर असते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते.
पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे याचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावायची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने हात होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. पुढे काय घडले हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यास विसरू नका. धन्यवाद.